नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या निवडणुका येत आहेत आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेसारखी महत्त्वाची निवडणूक आता होणार आहे. आणि या निवडणुकीत खरं तर नगरसेवक पद हे खरं तर राजकारणातलं एक महत्त्वाचं पद असतं. ही सुरुवात असते राजकारणांनी समाजकारणाची, जी खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची संधी देते. आणि त्यामुळे अशा वेळेस नेमकं कोण आपल्या विभागात आपल्या प्रभागाचं नेतृत्व करत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. आणि त्यामुळे ते फार महत्त्वाचा निर्णय असतो. आणि त्यामुळे अशाच निर्णयात कोण कशा प्रकारे कशी प्रकारची धोरणं घेऊन जे आहेत ते समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळेच आपल्या या पॉडकास्टमध्ये सध्याचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक मार्शलजी. तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात. नमस्कार सर, काय सांगाल? तुम्ही माजी नगरसेवक होता, त्यामुळे नक्कीच तुम्हाला या प्रभागाची व्यवस्थित माहिती असेल. कशा प्रकारे कामं तुम्ही केली आहेत आणि कशा प्रकारची कामं तुम्हाला अजूनही अपेक्षित आहेत? सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतोय. तुम्ही जे विचारलं ते मला वाटतं नागरिकाला जर तुम्ही विचारलं तर ते अधिक चांगलं होईल, कारण आम्ही केलेली कामं हे नागरिकांना दिसत आहेत. मी 2014ला ज्या वेळेला नगरसेवक झालो त्यावेळेपासनं तर आजपर्यंत म्हणजे गेल्या 4-5 वर्षापासून प्रशासकीय कार्य चालू आहे, तरी देखील आम्ही थांबलेलो नाही. आजही म्हणजे आजच्या घडीला देखील आचारसंहिता लागलेली आहे, तरीसुद्धा ख्रिसमसचा धमाका चालू असल्यामुळे आम्ही काही पॅचवर्क आणि हे काम आजही आमचे चालू आहे. त्यामुळे राजकीय प्रवासात काम करणं हे आम्ही मनालाच लावून घेतलेलं आहे. आता समाजकारणातून जातो राजकारणाचा रस्ता. काय सांगाल, तुम्ही समाजकारण कधीपासून करताय आणि त्याची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली? 1992ला ज्या वेळेला मी 10वीची एक्झाम पास झालो त्याच वर्षी मी आमच्या चर्चमध्ये पॅरिश कौन्सिल मेंबर म्हणून माझी निवडून आलो. त्या पॅरिश कौन्सिल मेंबरनंतर माझी जी राजकीय प्रवास चालू झाला त्यावेळेला आम्ही सामाजिक कार्य, चर्च लेवलला हे सगळं सामाजिक कार्य असते, आध्यात्मिक कार्य असते, आणि त्याच जोडीला आम्ही कॉलेज आणि ही राजकीय थोडंसं कार्याला सुरुवात केली. 93ला मी सर्वप्रथम युवा काँग्रेसचं उपाध्यक्ष म्हणून उत्तर वसईमध्ये काम चालू केलं. त्यानंतर एक 5-6 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षात कार्य केलं. शिक्षकी पेशा असल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी वेळ मिळत होता. लोकांच्या गरजा, लोकांना काय आपल्याकडनं हवं आहे आणि या समाजाला काय हवं आहे हे आम्ही लोकांकडनं जाणून घ्यायचं. आणि त्या पद्धतीने फक्त राजकारण आणि फक्त समाजकारण असं नसते. समाजकारणाला जर राजकारणाची जोड लागली तरच आपण लोकांचे चांगलं काम करू शकतात. सगळ्या गोष्टी ह्या समाजकारणामध्ये नसतात. काही राजकारण जर असलं, रोड रस्ते डेव्हलपमेंट जर करायची असेल तर त्यासाठी राजकारणाची जोड लागणं फार गरजेचं आहे. आणि मग गेल्या आज 25-26 वर्षापासून आम्ही राजकारण आणि समाजकारण, माझ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. जनहित संस्थेचा मी मेंबर आहे. अवी संघटना ही मी त्याचा फाउंडर मेंबर आहेत. माझी कला क्रीडा एक आमची संघटनेला आहे. म्हणजे आपल्या समाजातील, आपल्या गावातील किंवा या तालुक्यातील लोकांचे सर्व बाबतीत विकास होणं, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ सिटीजन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या उद्दिष्टाने मी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या कार्य करत आहेत. अच्छा, तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही पेशाने शिक्षक आहात. अशा वेळेस तुम्ही या सगळ्यातून समाजकारण आणि राजकारणासाठी कसा काय वेळ दिलात? किंवा अजूनही जर तुम्ही शिक्षक जे आहे तुमचा पेशा जर सुरू असेल तर तुम्ही कसा वेळ देता या दोन्ही गोष्टींना, कसं मॅनेज करता? आपल्या सर्वांना ठाऊक आहे, शिक्षकी पेशा असला म्हणजे 5 ते 5.5 तासाचं आमचं काम असते. माझी शाळा बोरिवलीला असल्यामुळे मी सकाळी घरून बरोबर 5:45 वाजता निघतो. 6ची मी ट्रेन पकडतो. 6:45 वाजता मी शाळेत पोचल्यानंतर 12:30ला मी शाळेतनं निघतो. 12:30ला शाळेतनं मी निघाल्यानंतर शाळेत असताना देखील शिक्षकाला जेव्हा आमच्याकडे वेळ असतो त्यावेळेला जे ड्राफ्टिंग असतात लेटरची, कोणत्याही प्रशासकीय विषय असू दे किंवा कोणत्याही बाबतीत विषय असू दे, पत्रव्यवहाराशिवाय आपले कामं होत नाही. तर हा पत्रव्यवहार मी जास्त करून शाळेच्या पिरियडमध्ये करत असतो. फावल्या वेळामध्ये मी फोनाफोन करणे, फॉलोअप घेणे की आपल्या एखाद्या फाईल कुठे अडलेल्या आहेत, कोणत्या लेवलला अडलेल्या आहेत. आणि त्यानंतर 1 वाजता मी घरी आलो की जेवल्यानंतर 2 ते 2:30 वाजल्यापासनं महानगरपालिका प्रशासका आपल्या आयुक्तापासनं, उपायुक्तापासनं ते
कर्मचाऱ्यापर्यंत अधिकाऱ्यापर्यंत भेटणं, वेगवेगळ्या क्षेत्रात मग MSCBचा विषय असू दे, महसूल विषय असू दे किंवा सामाजिक विषय असू दे, चर्च लेवलचे विषय असू दे, या सगळ्या रिंगणात आम्ही संध्याकाळी 8-7 वाजेपर्यंत फिरत असतो. 6:45 ते 7 वाजता माझा स्वतःचे 2 कार्यालय आहेत. त्या कार्यालयात मी बसतो. जनसंपर्क आमचा कार्यालय आहे. 7 ते 9 वाजेपर्यंत ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या आपल्याकडे येतात. त्या समस्या आम्ही घेतो. त्यावर प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी जातो, पाहणी करतो, गावागावात फिरतो आणि चांगले मार्ग काढून लोकांचे काम करण्याची, लोकांना आपल्याकडनं काय हवं आहे ती कामं आम्ही 99% या नागरिकासाठी करत असतो. आणि आता राजकारण आणि समाजकारण हे आमच्या, मला वाटतं, रक्तातच भिडलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता तसं काय वाटत नाही. राजकारण समाजकारण केल्याने आम्हाला बरं वाटते, लोकांची कामं होतात, यातच आपलं हित आहे. तुम्ही आता माजी नगरसेवक होता, म्हणजे तुम्ही नक्कीच तुमच्या कार्यकाळात कामं केली असणार. मात्र कुठली अशी कामं आहेत जी अद्यापही झालेली नाही आहेत? तुम्ही फार त्याच्यावर काम केलं असताना देखील अजूनही कुठल्या समस्या आहेत ज्या तुमच्या प्रभागात भेडसावत आहेत लोकांना? मी नगरसेवक असताना, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, मी 2014ला नगरसेवक झालो. मी नगरसेवक व्हायच्या अगोदर म्हणजे काँग्रेस पक्षात कार्य केल्यामुळे 2012ला मी बहुजन विकास आघाडीमध्ये जॉईन झालो. कारण त्यावेळेला आपले आमदार, म्हणजे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, तिन्ही आमदार हे बहुजन विकास आघाडीचे होते आणि त्यांच्या कामाची धमक ही वेगळी होती. मला लोकांनी बोलवलं आणि सांगितलं, तू इतकंच जर समाजकारण करत असेल तर राजकारणातही जाऊन आपल्या समाजातील ह्या विभागातील कामं कशी होतील याकडे लक्ष द्यावं. आणि मी 2011ला ज्या वेळेला बहुजन विकास आघाडीमध्ये जॉईन झालो, तब्बल 2014ला इलेक्शन होतं, 2 वर्षातच मी 30 ते 32 कोटी रुपयाची कामं हे आमदारामार्फत आणि महानगरपालिकेमार्फत या विभागात करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर 2014ला मी नगरसेवक झाल्यानंतर आजपर्यंत साधारणतः 57 कोटी रुपयाची कामं मी ह्या विभागात केलेली आहे. या ग्रामीण पट्ट्यात, कारण पूर्वी हे पंचायतीमध्ये असल्यामुळे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, पंचायतीचं बजेट हे अतिशय छोटं असते. पंचायतीचं वर्षाचं बजेट हे 10 ते 12 लाख रुपये असते. त्या 12 लाख रुपयाच्या बजेटमध्ये पंचायतीचे कर्मचाऱ्याचे पगार देतील की लाईट बिल भरतील की लोकांचे विकास कामं करतील. आणि 2009ला ज्या वेळेला महानगरपालिका निर्माण झाली त्यावेळेला आमदार हितेंद्र ठाकूर यांनी चांगला निर्णय घेतला की वसई तालुक्याचा जर विकास करायचा असेल, कारण वसई तालुक्यातली लोकसंख्या आहे ही झपाट्याने वाढत चाललेली आहे. आणि 2009ला ज्या वेळेला आम्ही महानगरपालिकेत गेलो त्यावेळेला लोकांचा विरोध झाला. मीही 2009ला महानगरपालिकेच्या विरोधात होतो की लोकांना वाटलं होतं की आमच्या वेगवेगळ्या गोष्टीवरती कर लागेल. त्यावेळेला माजी आमदार होते, त्यावेळेचे आमदार होते विवेक पंडित आणि इतर लोक होती. त्यांनी लोकांना भडकवलं की महानगरपालिका आल्यावर आपल्याला विविध ठिकाणी आपल्या गुराढोरावर आपल्याला टॅक्स लागेल आणि हा सगळा टॅक्स भरताना आपल्याला फार भारी पडेल, त्यामुळे महानगरपालिका तुम्ही आणू नका. परंतु आज खरोखर लोक आनंदी आहेत आणि लोक सांगतायत की आम्ही उठायच्या अगोदर महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन आमच्या घराचे कचरा उचलून घेऊन जातात. आठवड्याला 2 ते 3 वेळा झाडू होते. गल्लीमध्ये आम्ही LED लाईट्स लावलेले आहेत. संपूर्ण रस्त्यावर आम्ही LED लाईट्स लावलेले आहेत. रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असो, पाण्याचे काही विषय होते तेही आम्ही बऱ्यापैकी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे आज लोकांना महानगरपालिकेविषयी खूप चांगलं वाटते. आणि जे कामं झाले आहेत म्हणजे या ग्रामीण पट्ट्यात साधारणतः 200 कोटी रुपयाची कामं आगाशी ती बुगावपर्यंत जे गाव आहेत आमचे 56 गाव, त्या गावामध्ये झालेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्पष्टपणे असं म्हणायचं आहे की आता सध्या कुठलीच कामं बाकी नाहीत. लोकांना 24 तास वीज मिळते, पाणी व्यवस्थित भरभरून मिळतंय, रस्ते उत्तम आहेत, तिथले कुठल्याच रस्त्यांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मॅडम, वसई विरार शहर महानगरपालिका ही छोटी आहे. वसई विरार महानगरपालिकेचं बजेट हे 2200-2300 कोटीपर्यंत आहे. त्यावेळेला कसं होतं, 2009ला आमचा बहुजन विकास आघाडीचा खासदार निवडून आल्यामुळे बळीराम जाधव साहेब, आमचं बजेट त्यावेळेला 2200वरनं 2100वरनं 3200 करोडपर्यंत गेलेलं होतं. त्यावेळेला आम्हाला खूप पैसा येत होता. ते 5 वर्ष त्यांनी कार्य केल्यानंतर ह्या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून आम्ही बघतो, म्हणजे 2014 पासून खासदार हे BJPचेच निवडून येत आहेत. विष्णू सावरा साहेब होते, वंगा साहेब होते,
आता हेमंत सावरा साहेब आहेत, हे खासदार असल्यामुळे या खासदाराकडनं महानगरपालिकेला इतकी मदत झालेली नाही आहे. परंतु जितके कामं आमच्या तिन्ही आमदाराच्या मदतीनं, कारण त्यांच्याकडे चांगला फॉलोअप होता, त्यांनी बऱ्यापैकी सॅटेलाईट असू दे, ठक्कर बाबा फंड असू दे, अशा वेगवेगळ्या फंडामार्फत, दलित वस्ती फंड असू दे, या महानगरपालिकेला एक मोठा फंड आणून दिला. त्यामुळे खूप काही कामं आम्ही केलेली आहेत. परिपूर्ण असं नाही आहे. आज मुंबई महानगरपालिका तरी परिपूर्ण आहे का? मुंबई महानगरपालिकेचं आजचं बजेट किती आहे? 55,000 कोटी. परंतु आज मुंबईतही तुम्ही खड्डे बघता, मुंबईतही तुमच्याकडे कॉन्क्रीट रोड नाही आहे. मुंबईमध्ये देखील तुम्ही बघताय की आज 5-10 जवळजवळ मला वाटतं 5-6 वर्षापासून BJPचं सरकार आहे. तर मुंबईत जर परिपूर्ण होऊ शकत नाही तर छोटी महानगरपालिका म्हणजे थोडक्यात आता बरीच कामं अजून बाकी आहेत आणि ती तुम्ही येणाऱ्या भविष्यात जर तुम्ही निवडून 100% येता तर तुम्ही ती कराल. हेच आम्हाला जाणून घ्यायचं हे होतं आम्ही की तुम्ही करणार. नक्कीच पुढची कामं जी आहेत करणार. ती कराल. सध्याचं जे राजकारण सुरू आहे त्यावर तुमचं काय मत आहे? जसं म्हणजे काही पक्षांतर म्हणा, म्हणजे आज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला माहित नाही कुठली व्यक्ती कुठल्या पक्षात असेल वगैरे, मात्र तुम्ही बऱ्याच वर्षापासून जो आहे तुम्हीच देखील काँग्रेसमधून नंतर बहुजन विकास आघाडीत आलात, तर अशा प्रकारे तुम्ही पण बऱ्याच वर्ष झाले या पक्षात आहात आता. मात्र आता ज्या प्रकारे सहजरित्या पक्ष बदलला जातोय, खूप वर्षापासून एखाद्या पक्षात काम करणारे लोक देखील पक्ष बदलत आहेत, हे योग्य आहे का? आणि जर तुम्हाला कुठल्या दृष्टीने ते योग्य आणि किंवा चूक किंवा अचूक वाटतंय? आम्हाला ते योग्यच वाटत नाही आहे. पक्ष का बदलावा? जर एखाद्या नागरिकाने पक्षावर विश्वास ठेवून आणि व्यक्तीवर विश्वास ठेवून जर मत मला दिलं असेल तर मी तो पक्ष का बदलावा? म्हणजे कुठेतरी मी पक्षामध्ये कमी पडतोय, किंवा मी चांगली कामं करत नाही आहेत, किंवा मी कुठेतरी खोटं कामं केलेले आहेत आणि त्याचा मला कुठेतरी परिणाम होईल. कारण आजचा सरकार आपल्या सर्वांना ठाऊक आहे की कदाचित अशा लोकांवर दबाव टाकत आहे, बाबा तुझ्या या पद्धतीच्या केसेस आहेत, तुझं या पद्धतीचं इनलिगल काम आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढू का? कदाचित या दबावाने देखील पक्ष सोडून इतर पक्षात जात असतील. कदाचित त्यांना वाटत असेल की पक्षात असताना आम्ही कामच केली नाही आहे तर आम्हाला तिकीट मिळेल का? कारण खुर्ची कोण सोडत नाही आहे, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. प्रत्येकांना खुर्ची हवी असते आणि कदाचित मला वाटतं त्याही घाबऱ्याने तोही एखादा त्यांना कॉन्फिडन्स नसेल की मला तिकीट मिळणार नाही आहे, त्यामुळे ते पूर्वीच तयारी करतात आणि एखाद्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटतात आणि सांगतात जर तुम्ही आम्हाला देत असाल तिकीट तर आम्ही तुमच्या पक्षात येतोय. परंतु पक्ष सोडायची गरज नाही आहे. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमचे युवा आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या 35 वर्षात ते 40 वर्षात या वसई तालुक्यात भरपूर अशी कामं झालेली आहेत. म्हणजे जर आता 1990चा तुम्ही विषय घेतला ना, 1990ला त्यावेळेला लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यावेळेला वसई तालुक्यामध्ये फक्त 4 ते 4.5 MLD पाणी होता. आता 1 MLD पाणी म्हणजे जवळजवळ 10 लाख लिटर. म्हणजे त्यावेळेला वसईची लोकसंख्याही कमी होती, 1-1.5-2 लाखाची लोकसंख्या होती. परंतु आज गेल्या 35 वर्षात वसई तालुक्याची लोकसंख्या 25 ते 35 लाख झालेली आहे. ह्या लोकांना पाणी आज किती MLD येतोय? 400 ते 450 MLD पाणी. हा पाणी कोणी आणला? ह्याच MLAने आणलेला आहे ना. ज्या वेळेला अजित पवार बंधारे मंत्री होते ना, त्यावेळेला अजित पवारांना एका वेळेला 90 कोटीचा चेक हा आमच्या आमदारामार्फत नगर परिषदेने दिलेला होता आणि त्याचं फळ आज आम्ही भोगतोय. म्हणून आज मला वाटतं कोणत्याच महानगरपालिकेचं स्वतंत्र धरण नाही आहे, परंतु आज वसई विरार शहर महानगरपालिकेचं स्वतंत्र धरण आहे. आज 400 ते 450 MLD पाणी हा वसई तालुक्यात येत आहे. उसगावचा 25 MLD पाणी आहे, पेलारचा 15 MLD पाणी आहे, सूर्या फेज 1 100 MLD, सूर्या फेज 2 100 MLD, MMRDचा 150 MLD आणि भविष्यात या मला वाटतं आज कोळसेपाडा धरणाचं काम चालू झालेलं आहे. जवळजवळ 50 ते 60 MLD पाणी त्या धरणात येणार आहे. त्याचा सेकंड टप्पा जवळजवळ 15 ते 18 MLD पाणी येणार आहे. अशी विविध धरणं म्हणजे लोकनेत्याची जी पुढची नियोजन होतं गेल्या पुढच्या 50 वर्षाचं त्यांनी नियोजन करून ठेवलेलं आहे. म्हणून आज वसई तालुक्यात 400 ते 450 MLD पाणी येतोय. ठीक आहे, काही ठिकाणी पाणी येत नाही आहे, आमच्या गावात पाणी येत नाही आहे,
परंतु या आता 2-5 वर्षात इतकं काम आम्ही केलेलं आहे की गावागावात आज या बोळींज गावात पाणी नव्हता, आता डोर टू डोर आम्ही पाणी देतोय. उमराळामध्ये आम्ही पाणी दिलेलं आहे, नानपाटला पाणी आलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी या 69 या 29 गावात पाणी गेलेलं नाही आहे त्या ठिकाणी फुल फ्लेजमध्ये अमृत सेकंड एक मोठं टेंडर आम्ही ऑगस्टला काढलेलं आहे. त्यावेळेला आपले आमदार होते आणि ऑगस्टला जवळजवळ एक 200 कोटीचं आणि 175 कोटी अमृत 2चं टेंडर काढलेलं आहे. आणि त्यांची हे कामं हे फुल फ्लेज गावागावात चालू आहे आणि डोर टू डोर आपण पाणी देणार आहोत. येत्या 5-6 महिन्यात नक्कीच या गावामध्ये सर्वांना जो पाणी मिळत नाही आहे तोही मिळणार आहे. नक्की. म्हणजे अजून मिळाला नाहीये ते, पण आता मिळेल पूर्ण असं तुमची मिळालेलं आहे. अशा काही आशा गावात आहे. मिळतोय, काही गावात आपण स्टँड पोस्ट देतोय. परंतु आपल्या सर्वांना ठाऊक आहे ह्या वेळेला गेल्या 10-15 वर्षात जे खासदार होते BJPचे त्या खासदारांनी ह्या पाण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत. काही खासदारांनी पालघरला रेल लोको केलं की आपल्या पालघरचा पाणी या वसई तालुक्यात का न्यावा. परंतु तेही फाईट करून पाणी आम्ही ह्या ठिकाणी आणलं. जर खासदाराची साथ आम्हाला असती ना तर डोर टू डोर आज पाणी दिलं असतं. नक्की. म्हणजे तुम्ही म्हणताय की तुमच्या वरिष्ठांनी म्हणजे खासदारांनी आमदारांनी जी कामं केली आहेत त्यांनी तुम्हाला त्यांची साथ होती म्हणून तुम्ही ती कामं करू शकलात 100% आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला पुढेही अशा प्रकारे जोही पक्ष तिकडे असेल आमदार खासदार त्यांनी तुम्हाला, जर तुम्ही नगरसेवक झाला तर तुम्हाला तेवढंच सहकार्य करावं अशी तुमची थोडक्यात अपेक्षा आहे. तुम्ही नगरसेवक होता तेव्हा तुम्ही कामं केलीच असतील असं तुम्ही सांगताय. मात्र तुम्ही नगरसेवक नसताना देखील तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची उल्लेखनीय अशी समाजकार्य केलेत त्याबद्दल सांगाल? मी नगरसेवक नसताना मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला मी नगरसेवक नव्हतो त्यावेळेला मी चर्च लेवलपासून माझ्या कार्याची सुरुवात केलेली होती. नेमकं काय म्हणजे चर्च लेवलला आमच्या चर्चमध्ये पॅरिश काउन्सिल मेंबर असते. जे चर्चचे आमचं जे जवळजवळ 3,000 ते 3,500 लोकांचं आमचं एक पॅरिश असते, कॅथलिक पॅरिश असते. त्या पॅरिशवरती आम्हाला चर्च लेवलला कामं करावं लागतात आणि ते कामं असतात की गावागावात जाऊन वेगवेगळे प्रबोधन करणं, गावातील लोकांना जी तरुण आहेत त्यांचं करिअर गायडन्स, त्यांनी कसं करिअर करावं, त्यांनी 10वी नंतर 12वी नंतर कोणती कार्य करावीत, कोणत्या पद्धतीने त्यांनी त्यांचं डेव्हलपमेंट करावं, त्यांचं सेल्फ डेव्हलपमेंट कसं वाढवावं, या सगळ्या गोष्टीचे आम्ही कार्य गावामध्ये केलेले आहेत. छोटी मोठी गावामध्ये जे भांडण तंटे ह्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही गाव लेवलला कसे मिटवता येतील ते कार्य त्यावेळेला आम्ही करत होतो. गावागावात गेल्या आता एक ख्रिसमसचं सीझन आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. माझी अवी संघटना आहे, त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे. गेल्या 21 वर्षापासनं आम्ही नानबाट तलावामध्ये एक तरंगता ख्रिसमस गोठा हा 21 वर्षापासून करत आहोत. आपण पाहू शकतात की एखादी लोक ग्राउंडवर ख्रिसमस ट्री बनवू शकत नाही आहे, पण आम्ही ते पाण्यावर करत होतो. पण त्यांनी समाजकार्य कसं होतं म्हणजे समाज कार्याबद्दल आम्ही विचारते. त्यात देखील आम्ही लोकांना वेगवेगळे मेसेज द्यायचे. अच्छा. भ्रूण हत्याविषयी आम्ही मेसेज द्यायचा, शांतीचा मेसेज आम्ही म्हणजे सर्व धर्मीय मेसेज आम्ही त्या गोठ्यातनं देत होते की हे वसई तालुका असू दे किंवा हा आपला देश असू दे, सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य ते रिस्पेक्ट मिळणं हे फार गरजेचं आहे. सर्वांना आपण एकत्र सामावून घेणे. या वसई तालुक्यात आपल्याला ठाऊक आहे आम्ही हिंदू असो, आम्ही कॅथलिक लोक असो, मुस्लिम लोक असो, शीख लोक असो, प्रत्येकांच्या सणाला सुखदुःखाला आम्ही एकमेकाला भेटत असतो, एकमेकाकडे जात असतो, त्यांची सुखदुःख वाटत असतो. हेच खरं समाजकार्य आहे. परमेश्वराने काय सांगितलेलं आहे तुम्हाला, मी तुम्हाला या पृथ्वीवर जन्म दिलेला आहे ते राजकारणासाठी नाही आहे, समाजकारण करा. तुम्ही ज्या वेळेला राजकारण असेल, इलेक्शन असेल, 1 महिनाभर राजकारण करा, परंतु उरलेले 365 दिवस फक्त आणि फक्त समाजकारण करा आणि लोकांमध्ये राहा. हेच आपलं कार्य आहे. नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही यापुढेही जर निवडून आलात किंवा नाही आलात तरी तुमचं हे समाजकारण अशाच प्रकारे चालू ठेवाल आणि नक्कीच अपेक्षा आहे आम्हाला की तुम्ही येणाऱ्या आगामी निवडणुकीत देखील नगरसेवक म्हणून दिसाल. तर त्यासाठी तुम्हाला नक्की शुभेच्छा. तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत. मात्र अशाच प्रकारे वेगवेगळ्या भावी नगरसेवक किंवा येणाऱ्या पिढीमध्ये कोण कोण नेतृत्व करणारे यांच्या सगळ्यांची कशा प्रकारे त्यांनी ह्या धोरणं आहेत त्यांची ती जाणून घेणार आहोत आपल्या कार्यक्रमातून. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी.